नमस्कार मित्रांनो, श्रीमंतीचा कोडमध्ये तुमचं स्वागत आहे. मार्केट जेव्हा आपल्या सर्वोच्च लेवलवर असतं, तेव्हा रिटेल ट्रेडर अजून तेजी येईल या अपेक्षेने खरेदी करतो. पण नेमका त्याच वेळी स्मार्ट मनी आपला नफा वसूल करत असतो. हे कसं ओळखायचं? चार्टवर जेव्हा युजर टॉप दिसतो, तेव्हा तो एक सायरन असतो की आता तेजीचा अंत जवळ आला आहे. आजच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत की टॉपला प्रॉफिट बुकिंग करण्याची आणि मंदीचा ट्रेड घेण्याची अचूक पद्धत कोणती. या कॅन्डलची ओळख कशी पटवायची. युजर टॉपमध्ये दोन कॅन्डल्स असतात ज्यांचा हाय पॉईंट अगदी सारखा असतो. पहिली कॅन्डल मोठी बोलिश आणि दुसरी शक्यतो बेअरिश किंवा डोजी असू शकते. जेव्हा मार्केट दोनदा एकाच उच्चांकावर जाऊन थकतं, तेव्हा तिथे एक रेजिस्टन्स सिलिंग तयार होतं. खरेदीदार दोनदा प्रयत्न करूनही त्या किमतीच्या वर जाऊ शकले नाहीत. हा यामागचा तांत्रिक पुरावा आहे. आता यामागची सायकोलॉजी बघूया. मित्रांनो, याला आपण सेलिंग ऑफ सप्लाय म्हणू शकतो. जेव्हा किंमत एकाच लेवलला दोनदा स्पर्श करते पण वर टिकत नाही, तेव्हा याचा अर्थ असा की तिथे प्रचंड प्रमाणात सप्लाय उपलब्ध आहे. मोठे इन्व्हेस्टर तिथे आपला माल विकायला सुरुवात करत आहे. इथे खरेदी करणं म्हणजे स्वतःला जाळ्यात अडकवण्यासारखं आहे. ही लेवल म्हणजे एक अशी भिंत आहे जी खरेदीदारांना आता रोखून धरत आहे. आता हा पॅटर्न पाहून ट्रेड कसा घेणार. कन्फर्मेशन. नुसता पॅटर्न पाहून सेल करू नका. जर तिथे व्हॉल्यूम कमी होत असेल तर हा सिग्नल अधिक मजबूत असतो. एंट्री. जेव्हा ट्विझर टॉप बनतो आणि त्याच्या पुढची कॅन्डल ट्विझरच्या लोला तोडून खाली क्लोज होते, त्यावेळी आपण तिथे एंट्री घेऊ शकतो. स्टॉप लॉस. ट्विझरच्या दोन्ही कॅन्डलच्या हायला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. रिवॉर्ड. मंदीच्या ट्रेड्समध्ये मोमेंटम फास्ट असतो, त्यामुळे एकाच 3 पर्यंतच्या टार्गेटसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. टाइम फ्रेम. मित्रांनो, हा एक असा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, यामध्ये तुम्ही जेवढी मोठी टाइम फ्रेम वापराल तेवढा तुमचा फायद्याचा आहे. लक्षात ठेवा, श्रीमंत व्हायचा कोड म्हणजे फक्त तेजी पकडणं नाही, तर टॉपला सावध राहून आपला नफा सुरक्षित ठेवणं सुद्धा आहे. जेव्हा मार्केटमध्ये मंदी असते, तेव्हा प्रत्येकजण बॉटम कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. पण प्रोफेशनल ट्रेडर्स अशा ठिकाणी ट्विझर बॉटम शोधतात. हा फक्त पॅटर्न नाही, तर हा एक असा पॉईंट आहे जिथे मोठ्या संस्था आपला ताबा घ्यायला सुरुवात करतात. आज आपण या पॅटर्न मागची खरी ताकद आणि लॉजिक समजून घेणार आहोत. आता या पॅटर्नची ओळख कशी पटवणार. ट्विझर बॉटममध्ये दोन कॅन्डल्स असतात. पहिली कॅन्डल प्रामुख्याने बिअरिश आणि दुसरी बुलिश असते. दोन्ही कॅन्डलचा लो पॉईंट हा अगदी समान म्हणजे आयडेंटिकल असावा. जेव्हा दोन्ही कॅन्डल्स एकाच किमतीवर थांबतात, तेव्हा तिथे मार्केट डबल रिजेक्शन तयार करतं. याचा अर्थ असा की त्या किमतीच्या खाली आता विक्रेते किंमत नेऊ शकत नाहीत. मार्केट लॉजिक. याला आपण फ्लोअर ऑफ सपोर्ट म्हणू शकतो. विचार करा, विक्रेत्यांनी पहिल्या दिवशी खूप प्रयत्न केले, पण त्या एका विशिष्ट किमतीवर खरेदीदारांनी जोरदार डिमांड निर्माण केलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा विक्रेत्यांनी तिथपर्यंत किंमत नेली, पण खरेदीदारांनी तिथूनच मार्केटला वर खेचलं. हे सिद्ध करतं की तिथे एक स्ट्रॉंग डिमांड झोन तयार झाला आहे. मोठ्या बँका आणि संस्था इथे मोठ्या ऑर्डर्स प्लेस करत आहेत. हेच समान लो आपल्याला सुचवतात. आता पॅटर्न पाहून ट्रेड कसा घ्यायचा. जेव्हा एखाद्या सप्लाय झोनला किंवा सपोर्ट लेवलला हा पॅटर्न तयार होतो आणि तिसरी कॅन्डल ट्विझर बॉटमच्या हायच्या वर निघते, तेव्हा आपल्याला कन्फर्मेशन मिळते की आता आपण एंट्री घेऊ शकतो आणि आपला स्टॉप लॉस ट्विझर बॉटमच्या लो पॉईंटच्या थोडंसं खाली लावू शकतो. याचा टार्गेट आपण जवळचा जो रेजिस्टन्स आहे तो किंवा कमीत कमी एकास दोन ठेवू शकतो. लक्षात ठेवा, घाईत केलेली एंट्री ही ट्रॅप असू शकते. म्हणूनच
कन्फर्मेशनची वाट पहा. टाइम फ्रेम मित्रांनो, यामध्ये जेवढी मोठी टाइम फ्रेम वापराल तेवढा तुमचा फायदा होण्याचे अधिक चान्सेस असतात. ट्विझर बॉटम म्हणजे मार्केटने दिलेली एक संधी आहे. जर तुम्हाला इन्स्टिट्यूशनल फूटप्रिंट्स ओळखता आले तर तुम्ही कधीच चुकीच्या बाजूला उभे राहणार नाहीत. मित्रांनो, ट्विझर टॉप आणि ट्विझर बॉटम या कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अभ्यास करून तुम्ही कोणत्या शेअरमध्ये एंट्री घेतली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. शेअर मार्केटच्या अशाच सखोल ज्ञानासाठी श्रीमंतीचा कोड चॅनलला आत्ताच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.